सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। ही कविता त्या मित्रांसाठी आहे, त्या मैत्रिणींसाठी आहे ज्यांनी वयाची 50 वर्ष ओलांडलेली आहेत, म्हणजेच ज्यांनी वयाची हाफ सेंचुरी पार केलेली आहे, त्यांच्यासाठी मुद्दामहून खास करून हा महत्वाचा सल्ला आहे। नमस्कार, मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज, तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल। बांधवांनो, या चॅनलवरती, या पेजवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल आणि आपल्या चॅनलला, पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकू। म्हणून बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबून घ्या। विषय खूप छोटा आहे पण अर्थ खूप मोठा आहे, लक्षात घ्या। पोळ्या झाले की भाकरी, पोळ्या झाले की भाकरी आणि भाकरी झाली की भाजी, स्वयंपाक करता करता बायको होईल आजी। आलं का लक्षात? गुडघे लागतील धुकायला, गुडघे लागतील धुकायला, तडकून जातील वाट्या, दोघांच्याही हातात येतील म्हातारपणीच्या काठ्या। जोर जोरात बोलावं लागेल, जोर जोरात बोलावं लागेल, होशील ठार भैरा, मसनात गौऱ्या गेल्यावर आणशील का सांग तिला गजरा। तोंडात कवळी बसवल्यावर, तोंडात कवळी बसवल्यावर कणीस खाता येईल का? चालताना दम लागल्यावर डोंगर चढता येईल का? अरे बाबा जागा हो, अरे बाबा जागा हो, टाक 2-3 दिवस रजा, हाशी माझा करत जा, मस्तपैकी जगा। लक्षात घ्या, दाल वाटी भेळ पुरी, दाल बाटी भेळ पुरी, आईस्क्रीम सुद्धा खा, आरोग्य उत्तम राहण्यासाठी शहराबाहेर फिरायला जा। बांधवांनो, बिझी बिझी काय करता? अहो सारखं बिझी बिझी काय करता? वेळ काढा थोडा, आयुष्यभर चालूच राहतो मित्रांनो संसाराचा गाडा। खूप मार्मिक असं उदाहरण या माध्यमातून तुम्हाला दिलेलं आहे। आयुष्य जगताना सुंदर पद्धतीने जगा, हाच महत्वाचा सल्ला या ठिकाणी घ्यायचा आहे, कारण वेळ कुणासाठी कधीच थांबत नाही, याची सुद्धा आपण दखल घ्यावी। एवढंच या ठिकाणी मांडतो आणि थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।